हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आरतीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे 21 डिसेंबर, आमची ॲनिव्हर्सरी आहे. तर आम्ही ॲनिव्हर्सरीचं असं खास काही प्लॅन नाही आहे, पण बघू आता. हे पण ऑफिसला गेले आणि मी केक पण बनवत आहे आता. थोड्या वेळानं बनवायचं आहे मला. आता देवपूजा वगैरे करायची. आणि हे माझ्या गमल्यामध्ये ना असे छान छान फुलं आलेत. हे झेंडूचे, पिंक, रेड आणि येलो वगैरे. तर मी हे असे जास्त फुलं आले की थोडे थोडे मी फुलं देवाला पण घेते. आणि बाहेरून खालून अनुजने गुलाबाचे पण फुलं आणलेले, तर मी ते पण वाहिले. माझी पूजा वगैरे झाली सगळं करून. हॅलो फ्रेंड्स, माझा स्वयंपाक झाला आत्ता. गोबीची भाजी केली मी आणि पोळ्या केल्या. आणि काल राजमा बनवला होता रात्री, तर ते पण आहे. ते पुरून जाईल आम्हाला. आणि इकडे मी केकची तयारी करत आहे. मी रसमलाई केक बनवत आहे. माझी पूजा वगैरे झाली. हे बघा, झालाय माझा केक हा. थोडंसं आता अजून थोडं फिनिशिंग आणि थोडं डिझाईन करायचं. बघा, मी अशी गोल्डन ना रिबीन होती माझ्याकडे, ही लावली. आणि थोडंसं याला ना मी प्रेस करत आहे तर चिपकाव म्हणून. मी सिंपल डिझाईन बनवणार आहे आणि फक्त 2 फ्लावर ठेवणार आहे इथं आणि इथं. मी सिंपल आणि इझी बनवणार आहे वरचं डेकोरेशन. तर अनुजने खाली आमच्या सोसायटीत गुलाबाचे फुलं आणलेले आणि त्याला मी थोडंसं ओल्या कपड्याने पुसून घेतले पानाला वगैरे. आणि मी असं अरेंज करत होते साईडला. आणि अनुज ना खूप म्हणजे त्याला खूपच असं आवडतं, असं म्हणजे असं हेल्प करायला वगैरे, किंवा असं त्याला असं काही बनवताना मी त्याला असं सजेस्ट करत राहत होतो, इथं लाव इथं लाव असं. मग मी ना खाली 2 ठेवून दिले आणि एक पान ठेवले तिथं. आणि वरती पण गुलाबाचे फुलं ठेवले. आणि ते हाईटला कमी होत होतं, ते छोटं फुलं होतं आणि त्याला देठच नव्हतं मोठं, खूप छोटं देठ होतं. मग त्याच्यावर मी साईडला ना थोडी क्रीम टाकली आणि त्याच्यावरती ते गुलाबाचं फूल ठेवलं, कारण का थोडं हाईट पण होईल आणि थोडंसं छान पण दिसेल उंच थोडंसं. त्यामुळे मी तिथे लावून घेतलं आणि झालं माझं. आता थोडंसं मी स्प्रिंकल वगैरे टाकून घेते थोडंसं. माझ्याकडं मला बेकिंगची खूप आवड आहे, तुम्हालाही माहीतच आहे. तर मी थोडंफार मला आवडतं असे म्हणजे जमा करायला वगैरे. आणि हलकीशी ना मी इथं बॉर्डर करून घेतली. असं मोती वाटत आहे दुरून, हलकीशी म्हणजे छोट्याशा ह्याच्यानं मी करून घेत आहे. पायपिंग बॅगमध्ये छोटंसं मी होल करून घेतलं. आणि हा माझा फायनल लुक. मी याच्यावर स्प्रिंकल टाकत आहे पर्पल कलरचे आणि हार्टचे. अनुज म्हणे हार्टचे पण टाक, छान दिसेल. म्हटलं ठीक आहे, तर ते पण टाकून घेतले थोडं थोडं. त्यामध्ये केक स्प्रिंकल वगैरे टाकून घेतलं. आणि शेवटीला हॅपी ॲनिव्हर्सरीचं टॅग लावत आहे. मी मागच्या वर्षी घेतलेलं हे टॅग, पण ते छान आहे, म्हणजे हलकंसं ना प्लायवूड टाईप आहे त्याच्यामध्ये. तर तो छान आहे, म्हणजे इझिली आपल्याला वॉश करून ठेवून देता येईल आपल्याला. मी ते लावून घेतले हॅपी ॲनिव्हर्सरीचं टॅग. आणि हा आहे माझा केकचा लुक. तुम्हाला कसा वाटला? मी तयार झाली आता आणि मी चालली आता हॉटेलमध्ये जेवायला. आणि माझा हा लुक कसा वाटला मला कमेंट करून सांगा. खाली शूज घालायचे मला, अजून टाईम आहे. अगर केक कटिंग वगैरे होणार आहे थोडं जवळ. आणि आम्ही निघालो आता बाहेर. शंकर आले आत्ता ऑफिसमधनं, 6 वाजता आले. आता मी सगळे रेडी झालो, चौघे पण रेडी झालो. मी पण तयार झाले. थंडी खूप आहे तरी पण मी हिंमत केली घालायची. ह्याच्यावर एक जॅकेट घालणार आणि तिथं थोडं वॉर्मच असते ना गेल्यानंतर, त्यामुळं बिंदासपणे मी घातला हा. आणि आम्ही पण रेडी आहे हो ना. इथं मुलांनी आणून ठेवलं केक वगैरे सगळं. आणि अनुजनं सकाळपासून ना खूप मेहनत करत होता. हे गुलाबाचं असं काहीतरी बुके टाईप करत होता. त्याच्यावरती ना बटरफ्लाय वगैरे लावलेलं, ग्रीटिंग पण बनवलं. मला सांगितलं पण नाही त्याने कधी बनवलं. आणि हे गिफ्ट पण थँक्यू. मिनी शॉर्ट घंटन आहे माझे. तर
आहोत आता बाहेर आणि रेडी अक्षत अनुज. हे बघा मी घातलं हे आता जे घेतलं ना. एक मिनिट हे बघा इथं ना अनुजनं दरवर्षी माझ्या बड्डेला किंवा आमच्या ॲनिव्हर्सरीला ना मला असं जास्त काही काम करू देत नाही किंवा असं हेल्प करायचं माझ्या मागे मागेच असतात दोघे पण. आणि गाडीमध्ये वगैरे बसताना ना तो दरवाजा काढता आणि वेलकम करत बसवतो मला आणि उतरते वेळेस पण सेम तसंच करतो. दरवर्षी करतो तो. त्याला फार आवडतं असं म्हणजे स्पेशल फील करण्यासाठी त्याचं हे असतं की स्पेशल ट्रीटमेंट द्यावी ह्या वर्षी दोघांना. तर तो तर त्याने तसंच केलेलं. ते त्या पप्पाला अक्षतने केलेलं शंकरला आणि अनुजनी मला केलेलं. आणि 3 व्हेज घेतलेलं आणि तर छान असं बार्बिक्यू पण होतं. गरम गरम आम्ही शेक पण म्हणजे शेकत पण होतो. आणि स्टार्टरमध्ये खूप जास्त ॲटम होते. एन्जॉय केला कारण आम्हाला खूप भूक लागली होती. आम्ही जास्त काही खाल्लं नव्हतं. सकाळी जेवलेलो नंतर दुपारी वगैरे जास्त काही खाल्लं नव्हतं. इथं खूप व्हरायटी होती. पायनॅपल आणि कबाब, मशरूम आणि पनीर. हे नॉनव्हेज ह्यांनी आणि अनुज खात होते. आम्ही अक्षत पण आजकाल ट्राय करतात थोडं थोडं पण मस्त एन्जॉय केला आम्ही. खूप छान क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं. मग आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले आणि मग खूप लेट झाला आम्हाला. मग चला तर मग प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.